छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या मातीवर कधीही न फिटणारे उपकार केलेत। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे मूर्तिमंत त्याग, बलिदान, जिद्द, बळकटता, महत्वाकांक्षा आणि विशालतेचं प्रतीक आहेत। छत्रपती शिवाजी महाराज हे जगावं कसं याचं जाज्वल्य उदाहरण, तर छत्रपती संभाजी महाराज हे मरावं कसं याचं तेजस उदाहरण आहेत। स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवपुत्र छत्रपती श्री संभाजीराजे यांचं आयुष्य एकूणच वादळ होतं। एका युगपुरुषांच्या पोटी जन्म घेऊन जिजाऊंसारख्या एका युगस्त्रीच्या सहवासात लहानाचे मोठे होणाऱ्या छत्रपती संभाजीराजांच्या आयुष्याभोवती बदनामीची वलय कायमच फिरत राहिली। राज्यकारभाऱ्यांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या वैयक्तिक आयुष्यातील हस्तक्षेप, गृहकलह, फंद फितुरी या युद्धाच्या आयुष्यात वादळासारख्या वावरत होत्या आणि यातच एक कथा गुंफली गेली, ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि गोदावरी या स्त्रीची। आता नेमकी काय होती ही कथा आणि या प्रसंगी शिवरायांनी खरंच संभाजी महाराजांना आरोपी ठरवलं का? काय आहेत वेगवेगळ्या साहित्यांमध्ये या कथेचे संदर्भ? ही कथा खरी की फक्त एक लोककथा? जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी सारिका। प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते। बाळाजी आवजी चिटणीस यांच्या वंशज मल्हार रामराव चिटणीस यांनी लिहिलेल्या चिटणीस बकरीमध्ये गोदावरी या अनामिक स्त्रीच्या कथेचा संदर्भ जोडला गेलाय। छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर तब्बल 122 वर्षांनी लिहिले गेलेल्या चिटणीस बखरमध्ये संभाजी महाराजांचं चरित्र जाणीवपूर्वक मलिन केलं गेलं असं काहींचं म्हणणं आहे। आता इतिहासातील या घटनेविषयी किंवा याच्या संदर्भाविषयी जाणून घेण्याआधी ही कथा जी लेखकांनी, कादंबरीकारांनी, नाटककारांनी मांडली ती नेमकी काय होती हे समजून घेणं महत्वाचं ठरतं। या कथांप्रमाणे गोदावरी ही अष्टप्रधान मंडळातील अण्णाजी दत्तो यांची मुलगी आणि त्यांचे साडू त्रिंबकराव वाडकर यांची सून आणि विश्वासराव वाडकर यांची बायको। त्यावेळी रात्रीची वेळ होती। त्रिंबकराव वाडकर आणि विश्वासराव वाडकर हे अण्णाजी दत्तो यांच्याकडे आले होते। त्यांची अंगणात खलबत सुरू होती। गोदावरी दाराआडून ती खलबत ऐकत होती। तेव्हा तिला कळलं की शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या दिवशी सकाळी राज्याभिषेक आहे आणि त्या राज्याभिषेकाच्या आधी शिवरायांना संपवण्याचा कट त्यांच्याच अंगणात रचला जातोय। राज्याभिषेकाच्या आधीच्या तोफेच्या गोळ्यानं महाराजांना उडवून द्यायचं असा कट रचला जात होता। गोदावरी लग्नाआधी तिथेच राहत असल्यानं ती रायगडावर किंवा पाचाडमध्ये जायची, त्यामुळे तिची महाराजांवरती नितांत श्रद्धा होती। आता महाराजांचा जीव संकटात म्हटल्यावर ती तरी कशी थांबणार? तीही रात्रीच घोड्यांच्या पांगामधून एक घोडा घेऊन रायगडाच्या दिशेने निघाली। आता तोपर्यंत या घरातल्यांना कुणकुण लागलीच होती। त्यांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली, पण पहाटेपर्यंत ती रायगडावर पोहोचली सुद्धा होती। त्यानंतर तिनं रायगडाचे दरवाजे ठोठावायला सुरुवात केली। शिवाजी महाराजांच्या जीवाला धोका आहे, त्यांना संपवलं जाणार आहे, दरवाजा उघडा, मला महाराजांना भेटायचंय असं ती सांगत होती। पण गडाचे दरवाजे सूर्योदयानंतर उघडणार असल्यानं तिला आत जायची सोय नव्हती। पण संभाजी राजांनी हे ऐकलं आणि ते तात्काळ त्यांना येसूबाईंकडे घेऊन गेले। गोदावरीनं येसूबाईंना सगळी हकीकत सांगितली, संभाजी महाराजांच्या कानावर घातली। हळूहळू ही हकीकत शिवरायांपर्यंत पोहोचली, पण तोपर्यंत विश्वासराव वाडकर आणि त्र्यंबकराव वाडकर त्यांच्या काही माणसांसोबत रायगडावर आले आणि त्यांनी सांगितलं की शंभूराजांनी गोदावरीला पळवून येथे रायगडावर आणलं। शिवाजी महाराजांनी न्याय निवाडा करायचं ठरवलं आणि ते काम त्यांनी सोयराबाईंकडे सोपवलं। या न्याय निवाड्याच्या वेळी पुरावे गोळा करण्यात आले। त्यावेळी रायगडाच्या तटाजवळ त्यांना काही संशयित माणसं आढळली। मावळ्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंतच ती पळून जाऊ लागली। काही पळून गेली, काही तट पार करताना नदीत पडली। तेव्हा महाराजांना ज्या तोफेनं उडवलं जाणार असं गोदावरीनं सांगितलं होतं, त्याच तोफेजवळ मावळे आले आणि त्यांनी पाहिलं तर त्या तोफेमध्ये आतिषबाजीची दारू नव्हती, तर बारूद खाण्याची दारू होती। महाराजांनी न्याय निवाडा केला तेव्हा गोदावरी आणि शंभूराजे दोघेही निर्दोष होते, पण बखरकारांनी मात्र त्र्यंबकराव वाडकर आणि विश्वासराव वाडकर यांनी सांगितलेली गोष्ट धरली आणि संभाजीराजांना बदनाम करायला सुरुवात केली असं काही पुराव्यांवरून सिद्ध होतं। आता छावा या शिवाजी सावंत यांच्या कादंबरीमध्ये या गोदावरी बाबतीत काय कथा सांगितलीये ती थोडक्यात पाहूया। एके दिवशी छत्रपती संभाजी महाराजांनी येसूबाईंना त्यांच्या महालात बोलावणं धाडलं। येसूबाई महाराजांच्या महालात येताच त्यांनी संभाजी महाराजांनी स्वतः लिहिलेली कविता ऐकवण्याची परवानगी मागितली। तेव्हा येसूबाईंनी अगदी लाजतच ती दिली। संभाजी महाराजांनी कविता वाचायला सुरुवात केली। त्या कवितेचं नाव होतं नखशिका।
ते एका स्त्रीच्या पायाच्या नखापासून शिखापर्यंत म्हणजेच डोक्यापर्यंत केलेलं हिंदुस्थानी भाषेतील काव्यमय वर्णन होतं. ते ऐकताना कावऱ्या बावऱ्या झालेले येसूबाई महालात कुणी येईल काय म्हणून एकसारख्या दरवाजाकडे बघू लागल्या. काव्य वाचून येसूबाईच्याकडे बघत संभाजीराजांनी विचारलं, काय आवडलं? काहीही उत्तर न देता मान खाली घालून येसूबाई उभ्या होत्या, संकोचलेल्या, शरमलेल्या. त्या कसल्या गैरसमजात आल्या आहेत हे कळल्यानं त्यांचं कावरेपण तानीत संभाजीराजे हसून म्हणाले, तुम्हास कसं आवडणार हे काही तुमचं वर्णन नाही. तेव्हा येसूबाई अजूनच अवघडल्या. त्यानंतर मात्र संभाजीराजांनी हे वर्णन श्रीकृष्णाच्या राधेचं आहे आणि तुम्हालाही या राधेबद्दल असंच वाटत असेल असंही सांगितलं. तेव्हा येसूबाईंनी मोकळा श्वास सोडला. त्यानंतर रायाजी आणि अंतोजीला पाठीशी घेत संभाजीराजे बाले किल्ल्याबाहेर पडले जगदीश्वराचं दर्शन घ्यायला. श्रावण मासाचा तो अनेक वर्ष चालत आलेला रिवाजच होता. पहाट वेळेच्या जगदीश्वराच्या दर्शनाचा. उभा रायगड दिवसफुटीच्या धुसर प्रकाशात एखाद्या गंभीर स्वप्न नगरीसारखा दिसत होता. झाडापेरावरची गडपाखरं अज्ञाताला साद घालीत कलकलत होती, फडफडत होती. दूरवरचा डोंगरकडा काळपट रेषा ओढीत साऱ्या भोवतालानं फिरत होत्या आणि राजे दर्शन घेतच होते. तेव्हाच त्यांना ती दिसली. गाभाऱ्याच्या घुमटीतून पहाट पूजा उरकलेली, एका हाती खांद्यावर सरंजामाचं तबक आणि दुसऱ्या हाती रिकामी परडी घेतलेली शुभ्र वस्त्रधारी सत्व देखणी एक सुवासिनी बाहेर पडत होती. डोंगर कडा नाडून फुटणाऱ्या श्रावणी पहाटेसारखी, जशी महाराजांच्या पूजेची स्फटिक शिवपिंडीचे राधेचं निरामय स्त्रीरूप घेऊन गाभाऱ्याबाहेर येत होती. नखशिका. तिच्या दर्शनाबरोबरच संभाजीराजांचा हात छातीच्या माळेला भिडला. ओठातून बोल सुटले, जगदंब जगदंब. कपाळी कुंकवाचा रेखीव टिळा, दोन्ही हातात भरलेले हिरवे सवाष्ण चुडे, गळ्यात काळ्या शार मण्यांच्या पावनसूत्राचा पोत, टिका, बोरमाळ असे सुवर्ण अलंकार, पायी चांदीची जोडवी आणि नाकात मोतीबंद नथ. अशी ती स्त्री संभाजीराजांच्या कपाळीचं शिवगंध व भरजरी टोप बघताच झटकन नजर पायगतीला टाकून एकाकडेनं तरातरा निघून गेली. पहाट वाऱ्याच्या दौडत्या गतिमान संभाजीराजांनी बेतलेल्या नखशिकेतील राधेसारखं रूप लाभलेली ती स्त्री सुरणीस अण्णाजींच्या नात्यातील होती. माहेरपणासाठी रायगडे आली होती. तिच्या सोज्वळ रूपाला आणि संस्कार संपन्न मनाला साजेल असंच तिचं नाव होतं, गोदावरी. महाराणी सोयराबाईंनी सुवासिनींना आमंत्रण दिलेलं. वाड्यावरचे श्रावणी शुक्रवाराचे हळदी कुंकू संपलं. भरल्या ओटीनं एक एक बाई महाराणींच्या महालाबाहेर पडली. त्यात ब्राह्मणवाडीतील इतर स्त्रियांबरोबर आलेली गोदावरीही होती. संभाजीराजांनी गोदावरीला पाहिलं आणि सवाल केला, तुम्ही कोण आणि इथे गडावर कशा? तिनं खालमानेनच तिचं नाव सांगितलं. हा इतकाच प्रकार सोयराबाईंनी बघितला. आता सोयराबाईंनी मात्र विचित्र पावलं टाकायला सुरुवात केली. त्यांच्या डोक्यात संभाजीराजांच्या बदनामीचा कट शिजत होता. त्यांनी रायगडावरच्या जवळजवळ सगळ्याच प्रसंगात गोदावरीला रायगडावर बोलायला सुरुवात केली. रायगडावर काय चाललं आहे याची काहीच कल्पना नसलेले अण्णाजी प्रांत फोंड्याहून निघून रायगडावर आले. सोयराबाईंनी त्यांना आडून आडून सगळं सांगितलं. तेव्हा ते शिवरायांजवळ गेले आणि भीत भीतच त्यांच्या कानावर आलेली माहिती शिवरायांना ऐकवली. तेव्हा शिवरायांनी योग्य तो न्याय निवाडा केला जाईल असं सांगितलं. ही बातमी संभाजी महाराजांपर्यंतही पोहोचली. त्यांनी गोदावरीला घेऊन लिंगाणा किल्ला गाठला. तिथे जाऊन त्यांनी गोदावरीची माफी मागितली आणि महाराज दरबारात योग्य तो न्याय निवाडा करतील असंही सांगितलं. महाराजांनी शंभूराजांना दरबारात आरोपी ठरवलं. तेव्हा अण्णाजींनी गोदावरीलाही बोलवून घ्यावं असं सुचवलं, पण त्याआधीच गोदावरीनं तिथं जीवन संपवलं होतं. अशा एका आशयाची साधारण कथा आपल्याला छावामध्ये वाचायला मिळते. इतिहासकार मात्र गोदावरी नावाचं कुठलंही पात्र खऱ्या इतिहासात नाही. ही फक्त बखरकार, कादंबरीकार यातील निर्मिलेली लोककथा आहे. ही खरी नाही. यातून संभाजीराजांना बदनाम केलं जातंय असं ठणकावून सांगतात. मुळात अण्णाजी दत्तोला गोदावरी नावाची मुलगीच नव्हती. अण्णाजी दत्तोला संभाजी महाराजांनी केलेले राजद्रोहाचे शासन जाणून बुजून केलं आहे हे दाखवण्यासाठी बखरकार, इतिहासकार व नाटककारांनी स्टिरियोटाइप्स ठेवून लोककथेत गोदावरी या काल्पनिक पात्राला आणलं. 4 पादशाह्यांना एकाच वेळी चित करणारे शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची विस्कटलेली घडी बसवून त्याचा विस्तार करणाऱ्या शंभूराजे यांच्या बदनामीसाठी खोट्या इतिहासावर विश्वास ठेवणं म्हणजे मराठ्यांच्या पराक्रमी जाज्वल्य इतिहासाला नाकारण्यासारखं आहे. मुळात कृष्णाजी अनंत सभासद हा शिवकालीन बखरकार वगळता अन्य बखरी या शिवशंभूच्या पश्चात लिहिल्या गेल्या असल्यानं त्यात अन्य अनेक दृष्टिकोनांचा ऱ्हास झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आता या बाबतीत तुम्हाला काय वाटतं?
मूळ इतिहासाला तडा देत छत्रपती संभाजी महाराज यांची बखरीतून इतिहासातून बदनामी करणं कितपत योग्य आहे? ज्यांनी आपल्या धर्मासाठी आणि स्वातंत्र्यासाठी स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राण्यांची पर्वा केली नाही, असा रयतेचा राजा असलेले संभाजी महाराज याच गोष्टींमुळे का लक्षात राहतात? हा संशोधनाचा विषय ठरतो हे तुम्हाला पटतं का? याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.